हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलानी किचन चॅनलमध्ये. चला तर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष मऊ लुसलुसीत आणि रसरशीत नारळी भात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हा भात खायला अप्रतिम लागतो आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो तांदूळ आपल्याला धुवून 10 ते 15 मिनटं भिजत घालायचं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि इकडे आपण आता तांदूळ भिजलेला आहे. पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये साजूक गावरात तूप टाकायचं, दालचिनी, थोडं दालचिनीचा तुकडा आणि लवंग टाकायची आहे. 3 लवंग आहेत. व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. छान फोडणी बसली की त्यामध्ये आपला भिजलेला तांदूळ जो आहे तो टाकून द्यायचा आहे. छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे. तुम्ही इथे नारळाचं दूधसुद्धा घेऊ शकतात. आणि 1 वाटी पाणी. 1 वाटी तांदूळ होते तर 2 वाटी मी इथे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध घेणार असेल तर 2 वाटीच घ्या आणि पाणीही येणार असेल तरी 2 वाटीच घ्या. हे प्रमाण अतिशय योग्य आहे. किंचितसं मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. पदार्थ गोड जरी असला तरी थोडंसं मीठ यामध्ये छान लागतं. बघू शकतात तर 80% भात इथे आपल्याला शिजून घ्यायचा आहे. किंचितसा थोडाफार राहिला पाहिजे. उरलेला जो भात आहे तो दम देता फुलून जातो. बघू शकतात भात इथे 80% शिजलेला आहे. छान असा मोकळा मोकळा झालेला आहे तांदूळ. 1 वाटी तांदूळ होते तर 1 वाटी गूळ आहे. 1 वाटी किसलेला खोबरं, विलायची आहे, 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम आणि इथे साजूक तूप आहे गावरान. चला तर आता फोडणी देऊन घेऊया. पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आणखी परत साजूक तूप घालायचं आणि ड्रायफ्रूट्स इथे आपले फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये. छान असा तांबडा कलर येईपर्यंत, सोनेरी तांबडा कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघू शकतात काजूला इथे छान कलर आलेला आहे. बस इतपतच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालायचा आहे. हे जे प्रमाण आहे ते अतिशय योग्य आहे. कुठेच याप्रमाणे जर का तुम्ही हा नारळी भात बनवला तर कुठेच रेसिपी बिघडणार नाही. हेच प्रमाण घ्या. प्रमाण अतिशय योग्य आहे. गूळ वितळला की त्यामध्ये खोबरं घालायचं आहे. मी तरी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला ओला नारळ जर का भेटला तर तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात. छान असं परतून घ्यायचं. गूळ आणि खीस एकत्र झाला की त्यामध्ये आपला जो भात आहे शिजलेला आता तो ॲड करायचा आहे आणि छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. नारळी पौर्णिमा आहे आज आणि त्याविषयीच मी नारळी पौर्णिमेचा हा भात बनवलेला आहे. रेसिपी गोड आहे. रक्षाबंधनाचा सण आहे. भावा बहिणीचा सण म्हटल्यावर रेसिपीसुद्धा गोड झालीच पाहिजे. चला तर इथे गूळसुद्धा आपला व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. यामध्ये आता फ्लेवरसाठी थोडं वेलची पूड घालूया आणि वेलची पूड टाकलं की ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप छान लुसलुशीत मऊ आणि रसाळ त्याच्या अंगी जो गुळाचा रस्सा ओलंपण जे आहे ते खूप अप्रतिम लागतो. घरभर सगळीकडे सुगंध पसरलेला आहे. साजूक गावरान तूप आहे त्यामध्ये. चला तर आता सगळे जिन्नस टाकून झाले. आता याला दम द्यायचा आहे. 5 ते 10 मिनटं या भाताला दम द्यायचा आणि नंतर बघू शकता 5 ते 10 मिनटं इथे आपला जो भात आहे नारळी भात तो इथे बनून आता तयार आहे. चला तर अशाच खमंग आणि गोड रेसिपीसाठी माझ्या स्वरा फुलानी किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा नारळी भात कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.
रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कलर किती सुंदर आलेला आहे आणि वरतून ड्रायफ्रूट्स बघू शकतात. अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. चवीलाही भन्नाट लागते बरं का. एक वेळ तुम्ही हा नारळी भात नक्की ट्राय करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटू